बघा आपण बेसन बनवणार आहे बघा मस्तपैकी. त्यासाठी मी इथं पीठ घेतलेलं आहे चण्याचं 1 वाटीभर. आणि बघा इथं मोहरी टाकली थोडी. इथं बघा थोडे जिरे टाकले टाकून. इथं बघा एक कांदा आणि बघा कांद्याच्या नंतर एक टमाटर टाकून घेतला आपण मस्त. आणि बघा आता इथं मस्त मिरच्या लसूण वाटून घेतलं ते टाकून घेतलं. आणि बघा मस्त असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुन्हा त्याला असं पीठ टाकलं बघा. आणि मस्त असं मिक्स करून घेऊया. आणि बघा असं मस्त वरून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि मीठ टाकल्याच्या नंतर असं मस्त बघा मिक्स करून घेऊ. एक नंबर बेसन होते बरं का असं छान. हे बघा. आणि गरम गरम बेसन चपाती बरोबर बी खाऊ शकता हे तिथून, नाही तर ज्वारीच्या भाकरी बरोबर. बघा किती छान झालेले आपले बेसन. आणि बघा किती आपलं छान मस्त असं बेसन उकळत आहे बघा. बघा किती आपलं मस्त छान बेसन झालेलं आहे. बघा किती छान आपलं बेसन शिजत आहे बघा. आणि बघा आपण तर ठेचा बनवून घेऊया. तर मी तो टमाटर टाकलेले आहे बघा तेलामध्ये. बघा आपलं बेसन मग कसं झालेलं आहे मस्त मध्ये छान आहे बघा. आणि बघा आता आपण त्याला ठेचा टाकून घेऊ. मिरच्या कुटलेल्या आहेत, लसूण आणि मिरच्या, मीठ पण टाकलेलं आहे. आणि बघा आपलं ठेचा पण कसं झालेलं आहे मस्त आहे बघा एकदम छान. आणि बघा आपलं आता बेसन पण झालेलं आहे, ठेचा पण झालेला आहे. हे बघा चला तर मी गॅस बंद करते. आपला ठेचा आणि बेसन कसं झालं नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.